या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समिती चालवणाऱ्या शाळांमध्ये सध्या 12,000हून अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत। केंद्रीय विद्यालय संघटनेत सध्या 7,765 पदे रिक्त आहेत, तर नवोदय विद्यालय समितीत 4,323 पदे रिक्त आहेत, असे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले आहे। हे पद रिक्त राहण्याची मुख्य कारणे म्हणजे नवीन शाळा सुरू होणे, शिक्षकांची निवृत्ती होणे, काही शिक्षकांनी नोकरी सोडणे, पदोन्नती होणे, बदली होणे। राज्यपाल म्हणाले की या रिक्त जागा भरण्यासाठी सरकार लवकरच भरती प्रक्रिया सुरू करणार असून त्यासाठी आवश्यक ती तयारी केली जात आहे, त्यामुळे शिक्षक बनण्याची ही एक उत्तम संधी आहे। राज्यसभेत शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी माहिती दिली की राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मध्ये ग्रुप ए पदांसाठी सुमारे 143 जागा रिक्त आहेत, तसेच राष्ट्रीय शिक्षण परिषदेत 60 पदे रिक्त आहेत, ज्यासाठी लवकरच भरती होणार आहे। केंद्रीय आणि नवोदय विद्यालयांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की या पदांची भरती सतत सुरू असलेली प्रक्रिया आहे। सरकार या रिक्त जागा भरून शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित भरती करत आहे। भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून सरकारने आवश्यक तयारी सुरू केली आहे। अधिकृत नोटिफिकेशन याबाबत लवकरच जाहीर होईल। शिक्षक भरतीसाठी डीएड किंवा बीएड पदवी असणे आवश्यक आहे। काही पदांसाठी अधिक पात्रता लागू शकते। पीजीटी पदासाठी 47,600 ते 1,51,100 रुपये दरमहा वेतन दिले जाते, तर टीजीटी आणि पीआरटी पदांसाठी थोडे कमी वेतन आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।